श्याम सुंदर आरती गाओ आरती गाओ प्रभु कोई सुख जीवन प्यारे साथ आपो हरि चरणों में शीश झुकाओ श्री
ते चरणा वंशी विभूषित कर नवनीर पीतांबरादरुणबिंब फलादरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयो मुदीरयेत्। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदामं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठलं चिन्तयामि। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर। हरे राम राम
अंगस्त्वात्मज उत्पन्ने जाता लादो महामना आहोयविमानिदज्ञान स्नातः शुचिरनं कृपः। परमंगलमय परात्परेश्वर भगवान श्री बाळकृष्ण लाल यांची वाङ्मय प्रतिमा श्रीमद भागवत कथा आणि या भागवत कथेमध्ये प्रविष्ट असलेले आपण सर्व भाविक जन हो, मानवी जीवन उद्धार करण्याकरता जी काही प्रमुख साधने सांगितलेली आहेत त्यापैकी कथाश्रवण हे सर्वश्रेष्ठ साधन सांगितलेलं आहे आणि या साधनांचा आपण आविष्कार करत आहोत। श्री क्षेत्र जगतापवाडा या ठिकाणी संपन्न होत असलेला सुवर्ण महोत्सवी सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा अंतर्गत आजच्या या 4थ्या दिवसाची सेवा आपल्याला रुजू करायची। काल आपल्याला भगवंत परमात्मा आपल्या जगतापवाड्यामध्ये आले, आपण सर्वांनी त्यांचा अत्यंतिक मनोहर पद्धतीने त्यांचं स्वागत केलं। नंदबाबाला 80 वर्ष झाले पण मुलगा होत नव्हता। व्रत जप तप व्रत वाक्य सर्व काही, परंतु तरी सुद्धा पुत्ररत्नाचा लाभ होत नव्हता। साधू मंडळी आली होती घरी, साधू मंडळींना विचारलं की बाबा पुत्र तुम्हाला होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जात नाही, आम्ही भजन करू। आणि योगायोग असा की यशोदा माता गरोदर राहिली। यशोदा माता गरोदर राहता क्षणी नंदबाबाचा आनंद द्विगुणित झाला आणि नंदबाबा आनंदाच्या भरात होती। त्या रात्री काय झालं कोणास ठाऊक, सुनंदा म्हणजे नंदबाबाची बहीण, तिला सुद्धा गाढ झोप लागली होती। वसुदेवजी कधी आले, भगवंताला कधी घेऊन गेले, ठेवलं मायेला कधी घेऊन गेले हे काहीच कळालं नाही। पण ज्यावेळी सकाळ झाल्यानंतर सुनंदाने पाहिलं की पुत्र भय, म्हणून इतक्या आनंदाने ते आपल्या दादाला सांगायला गेले। नंदबाबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि नंदबाबांनी आपला कंठहार सुनंदाला बक्षीस दिला आणि नंदबाबांची एकच इच्छा की पुत्राचं तोंड कधी पाहायला मिळेल। नंदबाबा लागलीच निघाले धावत धावत, बाकीच्या गोपाळांनी अडवलं म्हणजे बाबाजी कुठे चालला, म्हणजे पुत्राचं तोंड बघायला चाललं। गोपाळ म्हणाले तसं पाहता येणार नाही, आपल्याला विधी करावा लागेल, ब्राह्मणाला बोलावं लागेल, स्वस्ती वाचन करावं लागेल आणि मग तुम्हाला पुत्र तोंड पाहायला मिळेल। उतावीळ असणारे नंदबाबांनी ताबडतोब सगळीकडे निमंत्रण पाठवलं, ब्राह्मणांना बोलवलं। गोपाळांनी सांगितलं आता बाबा काय करा, बाबा तुम्ही आता गंगेवर जा, यमुनेच्या तीरावर 108 डुबकी मारा आणि या। नंदबाबा काही काही गेले, डुबकी मारली, यमुनेच्या डोहामध्ये धावत आले। उत्तम उत्तम वस्त्र परिधान केली, गोपाळांनी त्यांना चांगलं सजवलं आणि ब्राह्मणांना आचरण केलं होतं, त्यांच्या समोर बसले। पण नंदबाबा इतके उतावीळ झाले होते की ते काय करतात हे त्यांचं त्यांनाच कळत नव्हतं। ब्राह्मणाने तिथं सुरू केलं स्वस्ती वाचन, हरि ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न क्षात्रो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु द्योः शान्तिः अंतरिक्षं शांती। ब्राह्मणांनी सांगितलं डोळ्याला पाणी लावा, नंदबाबाला सुधरेना। नंदबाबाने दुधाची वाटी घेतली डोळ्याला, ब्राह्मणांनी सांगितलं अक्षता टाका, नंदबाबांनी साखर टाकायला। काय करतोय नंदबाबाला सुधरेन असं झालं, कारण कधी एकदा मुलाचा तोंड पाहतोय ही अवस्था झाली होती। शेवटी ब्राह्मणाने सांगितलं तुमच्या सगळ्या उत्तर क्रिया आम्ही करतो, माझं दर्शन घ्या
आणि तुम्ही पाहायला जा. सगळ्या गोपाळांच्या समवेत नंदबाबा गेले. ज्यावेळी नंदबाबांनी भगवंताला पाहिलं आणि आनंदाच्या वरात तो आनंद उत्सव साजरा केला. आणि तो आनंद उत्सव साजरा करीत आनंद उत्सव साजरा कसे करत होते तर दही दूध अंगावर टाकून त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला होता. आणि हा आनंद उत्सव आपण सर्वजण आपण सगळ्यांनी साजरा केलेला आहे. आणि हा आनंद उत्सव साजरा करीत असताना वाचयित्वा स्वस्त्ययं जातकर्मा दशवै कार्यामास विधिवत् पितृदेवार्चनं तथा. जातकर्म संस्कार, देवता, विधिवत पितर पूजन इतर सर्व विधी परिपूर्ण झाल्यानंतर मग त्या ठिकाणी नंदबाबांनी ब्राह्मणास दान केले, गोदान केली. असं सांगितलं. सुखदेव बाबा म्हणतात की 2 लाख गाया धेनुनाम नियते प्राजात विप्रभ्ये समलंकृते तिला त्रीन सप्तरत्नो शातकौभावरामृता. रत्नदान केली, वस्त्रदान केली, अनंत प्रकारचे दानविधी केला. सगळ्या गोपिका आल्या आणि भगवंताला पाहून त्या गोपिकांनी भगवंताला आशीर्वाद दिले. ता आशिष प्रयुंजानाश चिरं पायिति बालके चिरंजीव भव असा आशीर्वाद उच्च सुरामध्ये नृत्य गायन करायला सगळे मंगल गायन केलेलं आहे. शेवटी या विधीमध्ये आनंद उत्सव साजरा करीत असताना काही गोपाळांनी नंदबाबाला सावध केलं. नंदबाबांना सांगितलं की बाबा आपल्या देशाचा राजा कंस त्याला जर वार्षिक कर जर मिळाला नाही तर आपल्याला तो काहीतरी अघटित करेल. नंदबाबाला तत्काळ लक्षात आलं म्हणे या आनंदाच्या नादात निष्कारण संकट यायला नको. नंदबाबाने सांगितलं मी लवकर जातो, वार्षिक कर भरून येतो, तोपर्यंत तुम्ही लक्ष ठेवा. आणि नंदबाबा निघाले वार्षिक कर भरण्यासाठी. नंद महामनास्तोभ्य वासरंकार बोधन गोपान गोकुलम रक्षायाम निरूप्यम मथुरागता नंद कंसस्य वार्षिकम करंदातु पुरत्वः. आणि गोकुळ रक्षणाचा भार गोपाळांना सोपवून नंदबाबा निघाले मथुरेमध्ये. मथुरेत गेल्यानंतर तिथे वार्षिक कर भरला आणि नंदबाबांना आपल्या प्रिय मित्राची आठवण झाली. आणि त्या कारागृहात भेटण्यासाठी स्वतः नंदबाबा गेले वसुदेवांना भेटले. असे मित्र त्याला म्हणतात की आपल्याला जरी आनंद झाला आणि आपल्या मित्राला जर दुःख असेल तर त्या दुःखात सहभागी व्हायचं. आपल्याला जर दुःख असेल आणि आपला मित्र आनंदित असेल तर त्या आनंदित मित्राला आनंदाने सहभागी व्हायचं. हे मित्रत्वाचं लक्षण या ठिकाणी स्वतः नंदबाबा स्वीकारतात. आणि नंदबाबांनी वसुदेवांची गाठ घेऊन सांगितलं अहो ते देवकी पुत्र कंसेन भवता एका विशिष्ट वरजा कन्या सापी दिवंगता. अरे अरे वसुदेवा, दुष्ट कंसाने देवकीची 8 मुलं मारली. एक मुलगी स्वर्गात गेली. दुःखामध्ये तुझ्या सहभागी आहे. पण इकडे वसुदेवजी म्हणतात की अरे नंद बाबा, मला असं कळालं की तुला पुत्ररत्नाचा लाभ झाला, तेव्हा तुझ्या या पुत्रप्राप्तीचा निश्चित मला सुद्धा आनंद आहे. अशा प्रकारचं एकमेकांची सांत्वना आनंद तयार करून नंद बाबा वसुदेवाने सांगितलं नंद बाबा इथं थांबू नका, मला घोर असे स्वप्न पडतात, काहीतरी अघटित घडण्याची शक्यता आहे, तुम्ही इथं थांबू नका, लवकर जावा. नंदबाबांना लक्षात आलं. नंदबाबांनी म्हटले मी निघतोच. पण इकडे काय झालं, इकडे कंसाला ज्यावेळेला कळालं की ही 8वा नाही 8वी होती, ज्यावेळी ती मायेने सांगितलं हे दुष्ट आहे आगा, अरे तू मला काय मारतोस, मला मारणारा
तुला मारणारा अगोदरच माझ्या अगोदर जन्माला आला. पण यत्र का होते मी कुठेतरी जन्माला आला, निश्चित तारीख निश्चित ठिकाण सांगितलं नाही. आणि नंदबाबा बेशुद्ध पडला, आपला कंस बेशुद्ध पडला. कंसाने दरबार भरवला आणि दरबार भरवल्यानंतर कंसाला सांगितलं लोकांनी असं आहे, त्यासाठी आपल्याला जास्त त्रास घ्यायला नको. पुतना उभी राहिली. मी म्हटले जेवढी जेवढी आता जन्म झालेली त्यांना सगळ्यांना मारून येते आणि म्हणून पुतना निघाली. पण जाताना तिने उत्तम प्रकारचं रूप घेतलं. कंसेन प्रहिता घोरा पुतना पादघातिनी शिशुंचचार निघ्नंती पुरग्राम व्रजादिषु. पुतना भयंकर क्रूर अशा प्रकारची राक्षसी होती आणि तिने नगरामध्ये ग्रामामध्ये जाऊन चौकशी केली की कुठे मुलं जन्माला आली. नुकतीच मुलं जन्माला आलेली आहेत, त्या मुलांच्या जवळ जाऊन त्या मुलांची क्रूर हत्या केली. अशी बाल हत्या आली, अशी ही पुतना होती. अशी ती मारत मारत ज्यावेळी ती गोकुळामध्ये आली, अतिशय लोभस सुंदर आणि उत्तम प्रकारचं रूप धारण केलं होतं. गौप्यश्रिय दृष्टुम इमागतां पती. असे इतकं सुंदर रूप घेतलं. केसामध्ये गजरा टाकला, सुंदर प्रकारची वस्त्र परिधान केली, कर्णामध्ये कर्णफुले टाकली आणि नेत्र कंबर हलवत हलवत एकमेकीकडं इकडे तिकडे नेत्र कटाक्ष करत अतिशय लाडवी हसत मोहक हसत जणू काही ती स्वर्गातून आलेली रंभाच. सगळे गोपाळ तिच्याकडे पाहून वेडेपिशी झाले. गोपाळ तिच्या पाठीमागे चालू लागले. अशा अनंत प्रकारच्या त्या ठिकाणी विविध विचार करत करत ती निघाली. गोपाळांना विचारलं तिने, तुमच्या गावात मुलगा जन्माला आला का? म्हणे हो ना, आमच्या नंदबाबाला झाला. आणि नंदबाबाला झाला या सांगितल्यानंतर ते घर दाखवलं. जशी ती नंदबाबाच्या घरामध्ये गेली, पुढे यशोदाला सांगितलं की यशोदे, तुला मुलगा झाला हे मला समजलं, मी तुझ्या मुलाला भेटायला आले. असं म्हटल्यानंतर यशोदा माता म्हटली, तो आता झोपलेला आहे, त्यामुळे त्याला आता तू त्रास देऊ नको. पण भगवंताने विचार केला की पहिलेच गिऱ्हाईक आहे आणि पहिलेच गिऱ्हाईकात जर आपण झोपलो तर मग काम झालं. कारण पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी आले आणि या हलका करण्याकरता आयतं गिऱ्हाईक आलेले आहे. जशी पुतना तिच्या जवळ गेली भगवंताजवळ, भगवंताने त्या ठिकाणी रडायला सुरुवात झाली. ती पुतना तिथे आली. सुखदेवजी बाबा म्हणतात की भगवंत परमात्मा जसे पुतना जवळ आली, उघडलेले डोळे भगवंताने पुतनेकडे न पाहता निमिले ते क्षण. विबुद्धता बालिक मालिका ग्रहण चराचरात्मा सनिमिले दक्षण. त्या पुतनेला पाहतानंतर भगवंताने डोळे बंद केले. अनंत प्रवक्ते का डोळे बंद केले याबद्दल आपापली मत प्रस्थापित करतात. काही जण असं म्हणतात की देवाने डोळे का बंद केले. काही म्हटलं की डोळे यासाठी बंद केले की आता आपल्याला पहिली शुभारंभ आहे. प्रत्येक कार्याच्या शुभारंभाला गणेशाची आराधना करावी लागते, म्हणून गणेशाची आराधना करता डोळे बंद केले. काही विद्वान म्हणतात की तसं नसेल कदाचित, की आता आपल्याला पहिल्यांदा दूध ऐवजी विष प्राशन करायला मिळणार आहे. व विष प्राशन करण्याची क्षमता कोणाकडे आहे तर भगवान शंकराची आहे. म्हणून भगवान शंकराला त्या ठिकाणी आराधना करण्याकरता भगवंताने डोळे बंद केले. काही म्हणतात की भगवंताचे डोळे हे चंद्रसूर्य आहेत. काही म्हणतात भगवंताचे डोळे पाहता क्षणी त्या भक्ताचा उद्धार होणारा होता. पुतना ही अतिशय घातकी होती, पापिनी होती. तेव्हा त्या भगवंताने जर तिच्याकडे पाहिलं तर तिचं मन परिवर्तन होईल आणि तिच्या दुष्ट बुद्धी नाहीशी होईल. कारण भगवंताला पाहिल्यानंतर दुष्टता नाहीशी होत असते. तुकोबाराय म्हणतात की ती पळून जाते. तद्वत त्याप्रमाणे
कदाचित तिच्यात बुद्धी परिवर्तन होईल म्हणून भगवंताने अनंत प्रकारच्या लोकांनी आपापल्या पद्धतीने कार्य सांगितलेले आहे. पण ते भगवंताने डोळे बंद केले. अतिशय आसुरी हास्य करत पुतणीने भगवंताला विचारले. बाबाजी सांगतात की गाढम कराभ्याम भगवान प्रपीड्यतात प्राणे समम रोष समन्वितो पिबत. आपल्या स्तनातील भयंकर अशा प्रकारचं विष भगवंताने क्रोधाने, इथे क्रोधाने हा शब्द वापरलेला. क्रोधाने म्हणजे रोष समन्वित. रोष हा रुद्र, तर रुद्र रोषाची देवता रुद्र आहे. त्या रुद्राशी समान प्रार्थना करून त्याला त्या रुद्राला सहकार्य करून भगवंताने त्या पुतळीच्या स्तनातील दूध आणि ते विष प्राशन करायला सुरुवात केली. पहिल्यांदा दूध विष प्राशन केल्यानंतर जशी रक्त परमात्म्याने ओढायला सुरुवात केली, मग बाकी पुतणीने डोळे आता गरगर फिरायला सुरुवात केली. तिचे आता प्राण कासावीत झाले. सामुच्च उच्चारमिती प्रवाशिनी निषिद्धमाना तिल जीव वर्मणी. हे कृष्णा सोड, प्राण कासावीत झाले. सोड सोड म्हणून तिने डोळे गरगर फिरवले. शेवटी आता प्राणाला हात लावला. मग बाकी पुतणीचा हा विलास झाला नाही आणि तिने तशीच ती उठली. आता तिचं पूर्ववत शरीर तिला प्राप्त झाले. ती अंगणात गेली आणि अंगणात गेल्यानंतर धाडकने ती पडली. भूकंप व्हावा अशा प्रकारच्या गोकुळामध्ये ती अवस्था झाली. सगळे गोपाळ धावत धावत आले. यशोदा मातेला तो आवाज आला. ती अंगणात धावत आली आणि पाहत होतो का हो सुखदेवजी बाबा म्हणतात पद्मानोपी तथ्य त्रिगभेद जनंतुरा. 6 कोश ते शरीर पडलं. 6 कोश. शेवटी यशोदाच्या काळात दस झालं. यशोदेने भगवंताला पाहिले, कुठे दिसना. एवढ्या मोठा धुडाकडे बघितल्यानंतर भगवंत तिच्या स्तनावर विराजमान होते. असं म्हणतात की शिड्या लावून काढले त्याला आणि भगवंताला खाली काढल्यानंतर मग यशोदा मातेने भगवंताचं गोमूत्राने स्नान घातलं. गोमूत्राचं शेण लावलं आणि गोमूत्राची शेपटी तिच्या अंगावर फिरली. गोमूत्रने स्थापयित्वा पुनर्गोरोज सार्वकम. इतकी गायीमध्ये शक्ती आहे की भगवंताला सुद्धा त्याची दृष्ट निघते, एवढी ताकद आहे त्या गायीमध्ये. आणि अशा प्रकारचं शेवटी नंदबाबा आले, पाहिलं, वसुदेवांचे शब्द आठवले, घातपात होण्याची शक्यता आहे. तसंच झालं आणि शेवटी तिचा उत्तरक्रिया केली, अग्नी संस्कार केला. सुखदेवजी बाबा म्हणतात का तिला अग्नी दिल्यानंतर आपल्या घरातला एखादी किंवा आपल्या गावातली व्यक्ती मृत पावल्यानंतर स्मशानामध्ये अग्नी देतो आणि तो अग्नीचा जो धूर असतो तो भयंकर वाटतो आपल्याला, बरोबर की नाही? तो धूर असह्य होतो आपल्याला. परंतु ह्या पुतणेचा धूर बाकी बाबाजी म्हणतात की देह मानस्य देहस्य धुमश्चा गुरु सौरभ. तो धूर निघत होता, त्या धुरातून सुगंध येत होता. महाराज, तो सुगंध काय येत होता त्याचे कारण आहे का ही जी बालघातनी होती पुतना, आणि ही बालघातनी असणारी ही पुतना हिचं पूर्व जन्म असं सांगतात की ती बळीची मुलगी होती. वामनजी ज्या वेळेला आले होते त्यावेळेला त्या बळीच्या बहिणीला वामनाकडे पाहिल्यानंतर पुत्र रूपाचं तिला आठवण झाली आणि ती परिपूर्ण करण्यासाठी भगवंताने या जन्मात तिचं स्तनपान केलं असं सांगितलं. तिला तो पुत्र स्नेह निर्माण झाला होता म्हणून एतत् पुत्रा मोक्ष कृष्ण सार्वकं मद्भुतं श्रुण्या श्रवणात् मर्ते गोविंदो लभते रती. हे पुतना मोक्ष भगवान श्रीकृष्णाची लीला आहे. जो तिचं श्रवण करतो बाबाजी म्हणतात त्याला कृष्ण प्रेमास तो पात्र होतो. अशा प्रकारचे भगवंत परमात्म्याची विविध बाललीला सुरुवात झाली आणि यशोदा मातेला तेच निमित्त पाहिजे. भगवंताने कूस जरी बदलली तरी यशोदा माता ते उत्सव साजरा करत होते. तो दर वार आला तरी उत्सव साजरा करत होते. ती वेळ आली तरी उत्सव साजरा करत होते. फक्त निमित्त पाहिजे होते ती उत्सव साजरा करत होते. एके दिवशी भगवंताचा उत्सव साजरा करण्याकरता सगळ्या गोपिका आल्या. भगवंत झोपले होते. यशोदा मातेला सांगितलं की आम्हाला भगवंत
त्या उत्सवात आम्हाला सहभागी व्हायचे, आम्हाला नृत्य करायचं, आनंद उत्सव साजरा करायचा, म्हणून नृत्य करायचं. यशोदा माता म्हटली की तुम्ही तसं करू नका, तो झोपलाय, तुम्ही जर नाचला तर त्याला झोपेला विषय. एक तर रडते माझे बालताने समजाविता राहिना. मी खूप दमले त्याला सांभाळता तो रडत होता, आता नुकताच झोपला. पण म्हणजे आम्ही आनंद उत्सव करतो कसा, तुम्ही नाचा पण बोलू नका. म्हणजे असं कसं होईल, बोलल्याशिवाय नाचतं कसं येईल. मग शेवटी यशोदेने काय केलं, भगवंताला उचललं, अंगणामध्ये नेलं. एक शकट म्हणजे बैलगाडी होती, त्या गाडीच्या पाठखाली झोळी करून भगवंताला त्या ठिकाणी ठेवलं आणि या नाच गाण्यात दंग झाला. भगवंताला राग, भगवंत म्हटला की उच्चर व्यवस्थान मोहीन गोपाल गोपिष्ट बालक उरुदतादेन पाणे निक्षिप्त मेतन संशय. आणि रागाने भगवंत हात पाय काढू लागला. भगवंताने अशी लात त्या बैलगाडीला म्हणजे त्या शकटाला अशी जोरात लात मारली, ते शकट आकाशामध्ये उडून गेलं. ते शकट नव्हतं, त्या शकटाच्या रूपात शक्तासूर नावाचा राक्षस होता. भगवंताने त्या राक्षसाचा वध केला आणि मग एके दिवशी अनंत राक्षसांचा वध केला. थोडं पुढे चलूया. गिरिमान शिशोरूढ न सेहेगिरी कूटवत. एकदा श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन यशोदा माता अंगणात फिरत होती. पण तितक्यात लक्षात आलं अजून एक गिऱ्हाईक आहे भगवंताच्या. आता आई समोर ते उद्योग नको व्हायला म्हणून भगवंताने काय केलं, जड व्हायला सुरुवात केली. तृणासूर नावाचा राक्षस वायूच्या रूपाने आला होता. भगवंताने विचार केला आता आपल्याला आई समोर हा प्रकार दाखवायचा नाही, म्हणून भगवंत जड व्हायला लागले. यशोदा मातेला आश्चर्य वाटलं, कडेवर एवढा जड कसा बाळ झाला. मग तिने विचार केला कदाचित दूध जास्त पिला असे मनाचं समाधान केले. त्याला तिथंच ठेवून त्या आतमध्ये गेली. जसा तो आला राक्षस, भगवंताला त्याने उचललं आणि आकाशात नेलं. भगवंत म्हटले धन्यवाद झालं, चांगले झालं. हो, नुकताच आलो होतो मी, मला सर्व पाहायचं होतं. जसं हेलिकॉप्टरमध्ये फिरावं तसं भगवंताने गोकुळ मथुरा पाहून घेतलं. अशा त्या वायूत आकाशामध्ये भ्रमण करीत असताना त्या ठिकाणी भगवंताने पुन्हा जड प्राप्त केली आणि जडत्व प्राप्त करून तमंतरिक्षा पतितं शिलाया विशीर्ण सर्वाभयं कराल पुरम यथा रुद्र शरेन विद्ध. अशा प्रकारचा भगवंत एवढा जड झाला. तो राक्षस म्हणतो अरे हा माणूस आहे का दगड आहे. बघा राक्षसांची लोक, राक्षस माणसात दगड पाहतात पण भक्त दगडात देव पाहतात. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी झाली आणि मग भगवंताने एकच ठोसा मारला, तो तद्धाम परमम. अशा प्रकारचं भगवंताला आता पाहून एके दिवशी नंदबाबाने विचार केला की काहीतरी करून आता आपल्या मुलांची नावं ठेवायला पाहिजे, नामस्मरण विधी करायचे आहे. म्हणून नामकरण विधी करण्यासाठी एक 15-20 मिनिटं अर्धा तास लागेल मला. चला नामकरण विधी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आता गुरु कोण आहे, गुरुजींना बोलवायचं. मथुरेला गेले, गर्गाचार्यांची भेट घेतली. गर्गाचार्यांना सांगितलं. गर्गाचार्य म्हटले मी येतो, पण तुम्ही जर मोठा उत्सव जर साजरा केला आणि मी नामकरण विधी केली ते कंसाला कळेल आणि हा यदुकुळातील आहे असं समजतील, म्हणजे हाच शत्रू आहे असं समजून घातपात होईल. मग मी अगदी छद्म वेशात येतो आणि रात्री अपरात्री येतो. तुम्ही त्या मुलांना घेऊन तिथे या. यदुनाम चराखातश्च भुवि सर्वतः सूतं मया संस्कृतं मन्यते देवकी सुतं. आणि मग त्या दिवशी रोहिणी आणि यशोदा मातेला भगवंताने नंदबाबाने सांगितलं नामकरण विधीसाठी पाठीमागं गुरुजी आहे, फार विद्वान आहेत ते. रोहिणी म्हटली की किती विद्वान आहेत ते बघूया आपण. म्हणून रोहिणीचा पुत्र यशोदेने घेतला आणि यशोदेचा पुत्र रोहिणीने घेतला. दोघी बाहेर आल्या, गर्गाचार्यांच्या समोर बसल्या. रोहिणीकडे आम्हाला एवढं आपलं तिकडे बोलता येत, एवढं सुशिक्षित बोलता येत.
ते कृष्ण म्हणताना जिभेचं वाटलं होते आमच्या. मग आम्ही बाकी काना म्हणणार बस. आणि मग काना असं म्हटलेलं आहे. काना कानोबा ही यशोदा मैयाची अतिशय लाडकी नाव आहे आणि म्हणून काना नाव ठेवलेलं आहे. ज्ञानोबरायांना सुद्धा कानोबाचं नाव काना खूप आवडतं बरं का. म्हणून ज्ञानोबरा एका ठिकाणी बोलतात, माझ्या कानाचे माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो, माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो, माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो, हृदयी धरणी तुम्ही अशी खेळावया, हृदयी धरणी तुम्ही अशी खेळावया, माझ्या माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो, माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो, माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो, भक्तांनी शोषिली पुतळा गेले मोहिलेले करू, भक्तांनी गेले घेतलीसे हाणी, भक्तांनी गेले घेतलीसे हाणी, 10 गर्भमास सोशिले वरमाणी, 10 गर्भमास सोशिले वरमाणी, हृदयी धरणी तुम्ही अशी खेळावया, ओ हृदयी धरणी तुम्ही अशी खेळावया, माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो, माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो, सोशिली पुतळा गेले मोहिलेले करू, सोशिली पुतळा गेले मोहिलेले करू, आणि नसंडी बाप रखमा देवी मरू, आणि नसंडी बाप रखमा देवी मरू, हृदयी धरणी तुम्ही अशी खेळावया, माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो, माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो, माझ्या कानाचे नाव बरी घ्या. काना नाव ठेवलं आणि कानोबा हे नाव परत त्या ठिकाणी यशोदा माता घेते आणि तो कानोबाचं कान्हा कन्हैया आदी करून वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी नामकरण झालेलं आहे. पुढे कालेन वदताल्पेन गोकुले रामकेशव, जानुभ्यास पाणिभ्या रिंगमानो विजर्वतो. काही दिवसामध्ये प्रभू राम आणि श्याम हे गुडघ्यावर चालायला सुरुवात केली आणि परमात्म्याने त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची लीला केला. सुखदेवजी बाबा फार गोड चित्रीकरण करतात. सुखदेवजी बाबा म्हणतात की तो गुडघ्यावर जसं चालायला सुरुवात केली तसं वासरांना सोडायचं, दही दूध चोरून खायचं, भगवान माकडांना असे त्या लीला एका श्लोकामध्ये सांगितलं बाबांनी. एका श्लोकात वत्सान उच्चन क्वचित समये कोश संजात हास, स्थेयं स्वादवत्थत दधिपयः कल्पितैस्तेययोगैः, मर्गान् मोक्षं विभजति सचेन्नति भाण्डं भिन्नति, द्रव्यालाभे सगृहपितो यात्युपक्रोश्यतो काम. सगळ्या गवळणी यशोदा मातेकडे गाराने सांगायला सुरुवात केली. यशोदा मातेला संतस्त करून ठेवले. यशोदा मातेला सांगतात की यशोदे, हा काना तुझा ऐकत नाही. एकेकाने गाराला सांगायला सुरुवात केली. म्हणजे झालं काय, म्हणजे हा
नेमक्या सायंकाळच्या वेळेला आता दूध काढायच्या वेळेला हा मुद्दाम वासरांना सोडतो. दूध निघतं का? नाही निघत. बरं इतकंच नाही तर दही दूध खातो हा. बरं दही दूध खाईना का खा, आम्हाला काय त्याचं म्हणणं नाही, खाऊ दे त्याला. पण हा दही दूध खातो तर खातो, तर त्यांनी त्याची ते चौर्य क्रीडा मंडळ त्याने स्थापन केलं त्याने. आणि ते सर्व गोपाळांना घेऊन, आमच्याच मुलांना घेऊन हा चोरतो दही दूध खातो. बरं एवढ्यावर थांबत नाही. बरं मुलांनी काय खायना त्याबद्दल काही नाही आमचं, पण हा काय करतो, बाहेरच्या काय मागच्या जन्माचं माकडानं यांचं सोयरू सुद्धा होतं हे काय सांगता येत नाही. अशा प्रकारचा माकडांना देतो. इतकंच नाही तर तो मडकी फोडतो, खातो आणि मडकी फोडतो आणि आमच्या लहान मुलांना तो अचानक रडवतो. अशा प्रकारचं विविध प्रकारची गाराणे सांगतात. नाथबाबांचं एक गाराणं आपण सांगू आणि थांबूया या शब्दाचा अर्थ गाराणे थांबूया. नाथबाबा फार सुंदर चित्रीकरण करतात. एके दिवशी यशोदा मैया स्वतः दही मंथन करत होते. दही मंथन आणि दही मंथन करीत असताना एकदा गृहदाशिषु यशोदानंद गेहिनी कर्मांतरनियुक्तासु निर्ममंत स्वयं दधी. स्वतः दासींना बाकीच्या ठिकाणी कामाला पाठवून स्वतः दही घुसळण करत होते. पण ती दही घुसळण करीत असताना यशोदा माता तिचं एकच होत, यानी यानी ह गीतानी बालचरितानि च दधी निर्मंथदे काले स्मरंती नान्यगाय. भगवंत
भगवंताची बाललीलेचं स्मरण करत होते. पण एक झालं, घुसळत असताना ते लोणी काय येईल. यशोदाला आश्चर्य वाटलं, लोणी काय येईल. उनवणी शिळवणी घालिते परते लोणी येईना. लोणी येत नाही. उनवणी म्हणजे गरम पाणी टाकलं, शिळवणी शिळ पाणी टाकलं तरी काही लोणी बाहेर येईना. मग शेवटी काय प्रकार आहे म्हणून त्या, आता तो पूर्वीचा काळचा ते मोठा माठ होता, एवढा मोठा माठ असायचा, म्हणजे इथून नाही बरं का, खालून म्हणतोय, एवढा माठ असायचा तो, आणि त्याच्यातून ते मंथन चालायचं. शेवटी यशोदाने हात घातला तसा हात भगवंताचा केस लागला, तसं वरती घेतला तर काना होते. यशोदेला आश्चर्य वाटले, कन्हैया तू होतास म्हणे. हो म्हणे. तू कधी लपला म्हणे. मोठा पोटाचा वाव आला होता म्हणून मी लपून बसलो. अरे पण तुला ही रवी लागली का नाही. भगवंत मला म्हणतात, या रव्यांना भौतिक रवीला मी निर्माण केलेलं, या रवीची काय. आणि एके दिवशी मांडीवरून बसून दूध पाजत असताना एके दिवशी आईला सहज विचारलं, दूध पित असताना, तुला दूध आवडतं का पूत आवडतो. यशोदा म्हटली, अरे काना, अरे असे कितीतरी दूध तुझ्या पुढे मी वळून टाकले, दुधाची काय किंमत, मला तू आवडतोस. हे जसे शब्द टाकल्यानंतर भगवंताने ते दूध उकळायला सुरुवात केली. जसं दूध उकळलं आणि त्या पातेल्यातून जसं बाहेर आलं, हे यशोदेने पाहिलं, तसं भगवंताला सोडलं आणि ते पळत पातेल्यात. सर्वात मोठं स्त्रियांना दुःख आहे दूध गुंतू जायचं. मला असं वाटतं दूध गुंतू जायचं दुःख नाही, पण ते गुंतू गेलेलं जे असतं ना दूध, ते मुख्य गाभा असतो, तो साईचा गाभा असतो, आणि तोच नेमकं बाहेर जातो. त्यामुळे गुंतू गेल्यानंतर त्यांना खूप राग येतो. साधं गुंतू गेला का बघा, त्यांचा चेहरा एकदम उग्र होतो, उग्र होतो चेहरा. बरं इतकी ते साईवर त्यांचं प्रेम असतं की जर कदाचित आम्हाला चहा प्यायचा संबंध आला तर आम्ही बघतो त्यांचा चहा करत असताना तो चहा उकळल्यानंतर दूध टाकतात, आणि ते दूध चहा टाकत असताना ते पकडीने ज्यावेळी ती टाकत असते त्यावेळेला ती साई पडून न देण्याची खबरदारी ती घेत असते. ती पडू नये म्हणून ती पुन्हा पुन्हा फुकत असते, सारखी पाठीमागे फिरवत असते. आता बरेचशा बायांना मिश्रा नावाच्या सवय असतात, तरी सुद्धा ते फुकतात त्या अवस्थेमध्ये सुद्धा. असं काय दुधाचं प्रेम. हे सर्व पाहिल्यानंतर एवढा राग आला भगवंताला, भयंकर राग आला, आणि त्या रागाच्या भरात भगवंत इतरत्र सगळे कपडे फेकायला सुरुवात केली. संगीनी मधले कपडे घेतले, फेकले, माठ घेतले, फोडले, सामान इकडे तिकडे करायला लागले. ते दूध ठेवून येस तोपर्यंत भगवंताने घराचा सगळा चेहरा मोरा बदलला. असा राग आला म्हणे, आता या उदंडपणाला जर दंड केला नाही तर हा डोक्यावर पाणी वाईल, म्हणून राग आला यशोदा. आणि राग म्हणजे कोणा थांब करा. आणि यशोदा पाठीमागला, कन्हैया पुढे पळतोय आणि यशोदा पाठीमागे. आणि अशा पद्धतीने आता भगवंत काय हाताला लागणार होते का नाही लागले. शेवटी यशोदा माता थकली, घामाघूम झाली, केस इकडे तिकडे झाले, आणि त्या अवस्थेमध्ये ती दमली आणि बसली, हातामध्ये काठी होती. आणि मग बाकी तिने विचार केला, हा असा यायचा नाही, याला आणायचं असेल तर रागाने बोलवायचं नाही, याला प्रेमाने बोलवलं तरच येईल. म्हणून अशा पद्धतीने भगवंत थोडा चेहरा मायाळू केला यशोदेने. आणि काना, अरे इकडे म्हटलं, आई मला माहिती तू रागवलीस, तू मला मारशील. अरे नाही मारणार, इकडे तुला मी खायला लोण्याचा गोळा देते, तू ये इकडे. आमिष दाखवली. आणि मग भगवंत हळूहळू दबकत दबकत जवळ आले. आपल्या टप्प्यात ज्यावेळी आले तसा भगवंताचा हात पकडला, म्हणजे थांब का, आता तुला मी शिक्षाच करते. आणि म्हणून सोमात्र खिन्न गात्राया विस्त्रस्त कवरस्रजन दृष्ट्वा परिश्रमं कृष्ण कृपया शीतस्व बंधने. अशा पद्धतीने गोखळाला बांधलं
आणि त्या उखळाला बांधल्यानंतर विमलार्जुन म्हणजे कुबेर पुत्र नल कुबेर मणिग्रीव या नारदाच्या शापाने यमलार्जुनाचा वृक्षाचा उद्धार केला आणि अशा पद्धतीने त्यांनी त्या दोन्ही पुत्रांचा भगवंताने उद्धार केला. अशा रीतीने एके दिवशी गोपाळ सर्व बसले असताना विचार केला की घातपात होतात म्हणून हा सोडायचा भाग म्हणून गोकुळ सोडलं आणि वृंदावनाच्या भूमीने काय नदीचं नाव यमुनेच्या पुलिन तटावर ते नर्मदा यमुनेच्या पुलिन तटावर वृंदावनाच्या तीरी त्या ठिकाणी भगवंत परमात्मा आणि सर्व गोपाळ त्या ठिकाणी स्थानबद्ध झाले. भगवंताला ते ठिकाण खूप आवडलं. वृंदावनम नाम पश्यवम नवकाननम गोप गोपी गवासेव्या पुण्यादी तृणवीरजम वृंदावनम गोवर्धनम यमुना पुलिनानि च वीक्षासीदुत्तमा प्रीती श्रीराम माधव योर्नृप. हिरे गोवर्धन पर्वत यमुनेचं पावन ते कृष्ण प्रभूस अतिशय उत्तम प्रकारची प्रीती त्या ठिकाणी उत्पन्न झाली आणि कृष्णाने गोपाळांनी त्या ठिकाणी राक्षसांचा नाश भगवंताने केला. बकासूर आणि आगासूर या राक्षसाचा नाश केला वयाच्या 5व्या वर्षी आणि 6व्या वर्षी सगळ्या गोपाळांनी आपल्या आई वडिलांना ही घटना सांगितली. परीक्षितीच्या नजरेतून ही गोष्ट गेली नाही. परीक्षिती म्हणतात की प्रभू हे मला समजलं नाही. आगासुराचा नाश 5व्या वर्षी केला आणि गोपाळांना बाकीच्या गोपाळांनी आपल्या आई वडिलांनी 6व्या वर्षी सांगितलं. 1 वर्ष काय झालं असा ज्यावेळी प्रश्न विचारला त्यावेळी शुकदेवजी बाबांना खूप आनंद झाला. परीक्षित स्वतः असावा असा मी एक थोडासा किरा टाकला होता पण तुम्हाला बरोबर पकडलं. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं की एकदा भगवंत परमात्मा आपल्या सगळ्या सवंगडाला म्हटले हो की आपण लपाछपीचा खेळ खेळू. गोपाळांना सांगितलं तुम्ही लपा मी तुम्हाला शोधतो. भगवंताची गंमत अशी भगवंत म्हणतो एकदा मला पकडा आणि भगवंत म्हणतो मी एकदा तुम्हाला पकडतो. ज्यावेळेला हे संपूर्ण युग प्रलय काळ होतं त्यावेळी भगवंताच्या सगळ्या उदरामध्ये आपण समाविष्ट होतो आणि ज्यावेळी नवीन सृष्टी निर्माण होते त्यावेळी आपापल्या कर्मानुसार भगवंत बरोबर त्यांना त्या जन्मामध्ये पुनर्घालत असतो. भगवंत आपल्याला शोधतो. पण ज्यावेळेला आपल्यावर पाळी येते भक्तांवर आपल्यावर पाळी येते त्यावेळी भगवंत म्हणतात मी सगळीकडे आहे पण तुम्हाला दिसणार अंतर बहिरव अस्तित्व मी सगळीकडे सापडू पण तुम्हाला भेटणार नाही. आणि अशा पद्धतीने गोपाळ निघाले लपायला जागा शोधायला. एक आगासूर नावाचा दैत्य भयंकर होता. त्याने भला मोठ्या अजगराचं रूप घेतलं होतं. आव असून बसला होता. गोपाळांनी बघितलं अरे म्हणे कुठली तरी गुहा आहे म्हटली म्हणून त्या गुहेत गेले. आगासूराला तेच पाहिजे होते. जसे त्या गुहेत प्रवेश करणार होते केला आणि त्यांनी बघितलं अरे म्हटलं गुहा तरी मोठी खूप आतमध्ये अंधार. आता त्या अजगराचं तोंडच होतं. म्हणे हे कसं काय ते म्हणे दुसरे आता कसं आहे संतांना वाईट काय दिसतच दिसतं ते सगळं चांगलं दिसतं. त्यांनी गोपाळांनी एकमेकाशी चर्चा करतात अरे बाबा या फार आतमध्ये ऋषी तपश्चर्या करत असते. हो ऋषी तपश्चर्या आपलं भाग्य कदाचित आपण आत गेलो तर ऋषी भेटतील आपल्याला. पण नंतर म्हटलं की हे दात दिसले त्या आगासुराचे दात दिसले. म्हणजे दात काय प्रकार आहे नाही म्हणतात ते ऋषी मधुकरी मागायला गावात जातात आणि ते झोळी आणून इथे अडकवतात अडकवायसाठी येते म्हटलं. अशी त्यांची वार्तालाप चालली होती. भगवंताने बघितले आगासूरच्या तोंडामध्ये चालले. भगवंताने हाका मारतात अरे गोपाळांनो थांबा थांबा. आगासुराच्या मुखात चालत आगनाम पाप पापाच्या मुखात चाललेल्या भक्तांना भगवंत वाचवत असतो. पण भक्तांना आगासुराच्या मुखात चालले होते. भगवंताने त्यांना थांबा म्हटले. शेवटी भगवंत त्यांच्या पाठीमागे पळत पळत त्यांच्या पाठीमागे गेले आणि आगासुराच्या मुखात भगवंत सुद्धा गेले. आणि मग बाकी आगासुराने तोंड बंद केले. गुदभरून बेशुद्ध पडले बाकीचे गोपाळ. भगवंताने जाणले आणि भगवंताने आपलं रूप मोठं केलं आणि त्याचं पोट पाडून सगळ्या गोपाळांना सुरक्षित बाहेर आणले. बाहेर आणल्यानंतर मग बाकी त्या ठिकाणी गोपाळ जागे झाले. ते म्हणजे आम्हाला भूका लागल्या.
मग म्हटलं आपापल्या शुगर घ्या आणि सर्वांनी ती पंक्ती धरली. पंगत धरल्यानंतर सुंदर वर्णन बाबाजी करतात. बाबाजी म्हणतात की विप्रद वेणू जठरपटयो शृंगवेत्रे कक्षे वामे पाणे मसरण कवलं तत्फलानंजलशु तिष्ठनमध्ये सोपरी सुरदो हासयन्नर्मभिस्वयी स्वर्गे लोके विशदी भुजे यज्ञ भूक बाल केली गोपाल कृष्ण भगवान की. मुरली कमरेला बांधली, शृंगी दुसरी कमरेला बांधली. सर्वांच्या हातावर बसून सगळे गोपाळ म्हणतात काना माझच घ्या. भगवंताने हात असा पुढे केला. प्रत्येकाने जो घरात पदार्थ आणला होता तो भगवंताच्या हातावर ठेवायला सुरुवात केली. काही बोटामध्ये लिंबू भात, काही बोटामध्ये कुरड्या पापड्या चपात्या रोट्या अशा विविध प्रकारचे पदार्थ हातामध्ये ठेवले. मध्यभागी दही भात ठेवला. असं ते स्वरूप होतं. यज्ञ स्वर्गे लोके मिश्री भुजे यज्ञ भूक बाल केली. सर्व देवता आश्चर्यचकित झाले. आणि त्याच क्षणी ब्रह्मदेवाला काय वाटलं कोणाशी. ब्रह्मदेवाने विचार केला की आपल्या बापाचं दर्शन करायला निघाले. आणि ज्या वेळेला ब्रह्मदेवाला सांगितलं होतं भगवंताने का मी मथुरेच्या मंडलामध्ये अवतार धारण करणार आहे. आणि मग त्या ठिकाणी आले. बघतो तर काय हे सगळं परिसर पाहिल्यानंतर परिस्थिती पाहिल्यानंतर ब्रह्मदेवाचं डोकं अगदी भिन्न. ते म्हणे हा आपले वडील हे श्रीनारायण काय. बरं त्या गोपाळाने हात धुतले नाही काय नाही काही नाही. तसेच त्यांच्या डोळ्याला चिपडे, नाकाला ते वाळलेला शेपूड, तोंडातून ओघळलेली लाळ, कशी तरी फाटकी वस्त्र घातलेली, तसेच हसत खिदळत बसतात. एकदा काय केलं भगवंतानी एका गोपाळाला आपला घास भरवला. आणि घास भरवल्यानंतर त्याला गुदगुल्या केल्या. जशाच्या गुदगुल्या केल्यानंतर तो हसला. हसल्यानंतर त्या तोंडातून तो घास बाहेर आला. आणि भगवंताने आ करून तो घास घेतला. ब्रह्मदेवाने हे जसं बघितलं म्हणजे हा निश्चित आपला बाप नारायण. अरे ज्या नारायणाला प्राप्त करण्याकरता अहो हे ब्राह्मण जेवायला बसल्यानंतर सुद्धा सोहळ्यात जेवायला बसतात. हो त्यांना बसायला पाठ, समोर ताटावर पाठ असतो, रांगोळ्या घातलेली असतात, उदबत्तीचा घमघमाट असतो. अशा प्रकारचं पवित्र होत ते जेवतात. आणि हे कसं जेवतंय. शेवटी मग विचार केला आणि बाळ गोपाळांना आणि वासरांना भगवंत वसुदेव आपलं ब्रह्मदेव घेऊन ब्रह्मलोकात गेले. भगवंताने ओळखलं आणि म्हटलं आता माझी परीक्षा बघतो का. बरं ठीक आहे. मग भगवंत जे वासरे आणि ज्या गोपाळांना नेले होते तेच गोपाळ आणि वासरे भगवंत बनले. बाबाजी म्हणतात यावत वस्तपवस्त काल बाबू यावत करांग्रय अधिकम यावत यष्टी शिवशान वेणोदल शील यावत विभूषण परम यावत शील गुणादि भयावत वदो यावत विहाराधिकम सर्वं विष्णुमयं गिरोंगवदजं सर्व स्वरूप बभो. जसे गोपाळ वासनांचे जसे शरीर तसे शरीर 1 वर्ष ठेवली. भगवंताने तिथे फार मोठी लीला केली. अशा प्रकारचे भगवंताने विविध प्रकारच्या लीला केलेल्या आहेत. एवढी भगवंत ज्या वेळेला वृंदावनाच्या तीरावर येत असताना भगवंताचं ते एक अतिशय सुंदर आणि उत्तम अशा प्रकारचं एका गायक चांगल्या त्याने बसवलेले भगवंताचं ते स्वरूप आपल्याला एकदा चिंतन करायचं का. भगवंत परमात्मा गायी वासरांना आणि गोपाळांच्या समवेत कसे चालत होते. एकदा छोटीशी झलक आपल्यासमोर. या ठिकाणी आपण सर्वजण आनंद उत्सव जगतापवाडा परिसरातील सर्व अभाववृद्धांना विनंती की आता सर्वांनी आपल्या मनसोक्त असं नृत्य करायचं आहे. आणि परमात्म्याला ते नृत्य आपण सर्वजण समर्पित करणार आहोत. तेव्हा सर्वांनी एकदा उठायचं आणि गरबा करायचा. Yeah.
हॅलो किती 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 सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला एकी धावे एकी पुढे ताटी वाटी सुंदरले एकी धावे एकी पुढे ताटी वाटी सुंदरले गोकुळी आनंद झाला हो आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला मैंने मेहंदी लगाई कृष्ण नाम की प्यारे श्याम नाम की कृष्ण नाम की प्यारे श्याम नाम की मैंने मेहंदी लगा जरा मक संभाल बिजुबारा आला रे आला जरा मक संभाल बिजुबारा अरे थारो नाम 6000 कहा हा 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 क्या बात है काय आनंद आहे हो आयुष्याला भाजो चुकला तुला म्हणे वाया गेला धन्यवाद काय आनंद आहे जगताबाईमध्ये हा सुख सोहळा स्वर्गी नाही जन्मोत्सव सोहळा हा हो महाराज तर ऐकत आहे दुधात साखर माई सुद्धा या ठिकाणी हजर आहे योगाई काय मंत्रमुग्ध झालेल्या आहेत थोड्यामध्ये महिला तथा पुरुष बाल गोपाल धन्यवाद गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोपाल बोलो हरि गोविंद बोलो हा हा